तुलाच का छळती कारण तू उद्याचा काळ आहेस. तुलाच का छळती कारण तू उद्याचा काळ आहेस. हजारो वर्ष जमिनीत पुरून राहणारा तू नांगरी फाळ आहेस. तू नांगरी फाळ आहेस. भारतीय घटनेचे शिल्पकार, निर्माते, परमपूज्य भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थानं हे संविधान आज रोजी 26 जानेवारी 1950 ला आपल्या हातात दिलं होतं. आणि तेव्हाचे तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय राजेंद्र प्रसादजी यांनी 26 नोव्हेंबर 1949 ला ते खऱ्या अर्थानं लागू केलं होतं. तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण 26 जानेवारी हा दिवस खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक म्हणून पाळतो. खऱ्या अर्थानं आजच्या या दिवशी इथल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक नागरिकाला खऱ्या अर्थानं नागरिकत्व प्राप्त झालं होतं. खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक मिळाली होती. कारण 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र होऊन सुद्धा भारत स्वतंत्र तर झालाच होता, परंतु खऱ्या अर्थानं आपण पूर्णपणे सत्ता आपल्या हाती आलेली नव्हती. फक्त आपण स्वतंत्र झालो होतो. आणि ते काम खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व जी काही मुसद्दा समिती होती त्या मुसद्दा समितीचे सर्व सदस्यगण यांनी एक चांगल्या पद्धतीची घटना आज रूपाने आपल्यासाठी आजच्या या दिवशी अर्पण केली होती. आणि खऱ्या अर्थानं या घटनेच्या माध्यमातूनच आपल्याला हे प्रजासत्ताक दिन म्हणून आपण जे उपभोगतो आहे ते खऱ्या अर्थानं जी देण होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जी चमू होती त्यांच्या मार्फत. तर आजच्या या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उर्गेन संघर्षिता इंटरनॅशनल स्कूलच्या सन्माननीय मुख्याध्यापिका चिंचोडे मॅडम, तसेच सहकारी शिक्षक वृंद, विशेष करून सन्माननीय संदीप रक्षित सर जे या संस्थेचे संचालक आहे, त्यांनी खऱ्या अर्थानं मला हा इथे येण्याचा, या प्रजासत्ताक दिनी इथे बोलवण्याचा खरा जो मान दिला असेल आजच्या दिनी तर सरांनी दिला, त्याबद्दलही त्यांचे मी धन्यवाद देतो. आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो, इथे उपस्थित सर्व पालक, तर महत्वाचं म्हणजे आपण आजच मी एक व्हिडिओ बघितला सकाळी येता येता, आणि तो व्हिडिओ अशा प्रकारचा होता की कोणीतरी एक गृहस्थ तिरंगा झेंडा विकत घ्यायला जातो. आणि विकत घेत असताना जेव्हा ती विक्रेती तिला विचारते, त्यांना विचारते कि क्या चाहिए, तो तिरंगा झंडा क्या करोगे उसका, तो कुछ नहीं, उसको लहराऊंगा. क्यों लहराओगे, क्या पता है आपको इसके बारे में. तर त्याला काहीच माहिती नव्हतं. म्हणजे सर्वसामान्यांना याचं ज्ञान असलं पाहिजे की तिरंगा हा जो काही स्वातंत्र्य लढ्यात ज्या काही सेनानींनी, ज्या काही नेत्यांनी, ज्या काही महापुरुषांनी, ज्या काही महात्म्यांनी आपलं योगदान दिलं, आणि आज आपल्याला खऱ्या अर्थाने इथे प्रजासत्ताक म्हणून आपण इथे आज जो उपभोग घेत आहे, आज ताठ मानेनं आपण त्या संविधानाच्या माध्यमातून जे संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय मौल्यवान संविधान आपल्याला दिलं, त्या माध्यमातून आज आपण इथे ताठ मानेनं जगत आहे, वावरत आहे. तर त्याविषयी आपल्याला नक्कीच सामान्य ज्ञान असणं आवश्यक आहे.
तर त्या महिलेने त्यांना विचारलं तो आज क्या है, तो बोला स्वातंत्र्य दिन आहे. तर ती विक्रेती मुलगी म्हणाली आपको झंडा नहीं बेचना है मुझे, मत लो आप कुछ काम के नहीं हो. अगर हमारे तिरंगे के बारे में, हमारे देश का जो अभिमान है तिरंगा, उसके बारे में अगर आपको पता नहीं है तो प्लीज मेरे से झंडा मैं बेचूंगी नहीं झंडा. तर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातला फरक खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती असला पाहिजे. तर स्वातंत्र्य हे 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं, त्याला आपण स्वातंत्र्य दिन म्हणतो. आणि 26 जानेवारी 1950 ला जे खऱ्या अर्थानं संविधान लागू झालं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर चमू सर्व सदस्यगण मुसद्दा समितीचे, त्यांनी जे संविधान आपल्याला प्रजासत्ताकाच्या रूपात आपल्या हाती दिलं, त्याला आपण प्रजासत्ताक दिन, गणराज्य दिन असे संबोधतो. तर अशा पद्धतीनं हे सर्वसामान्यांना ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यातही वेगवेगळ्या पद्धती आहे की झेंडा ध्वजारोहण हे स्वातंत्र्य दिनी करतो आपण, आणि झेंडा हा 26 जानेवारीच्या दिवशी फडकवतो, यातही फरक आहे. आणि पंतप्रधान हे 15 ऑगस्टच्या दिवशी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात, तर राष्ट्रपती भारताचे हे आजच्या दिवशीच म्हणजे 26 जानेवारीच्या दिवशी झेंडा फडकवतात. तर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं हे स्वरूप आहे आपल्या या सगळ्या राष्ट्रीय सणांचं. तर त्या अनुषंगानं आपल्याला हे अतिशय मूल्यवान आपल्याला जे भारतीय राज्यघटनेने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्याला संविधान सोपवलेलं आहे, त्याचं खऱ्या अर्थानं जाण आपल्याला असली पाहिजे आणि त्याचं महत्त्व आपल्याला असलेलं पाहिजे. मी काही मूलभूत कर्तव्य जी काही आहे आपली आज आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे, ती काही महत्त्वाची मूलभूत कर्तव्य आहे. ती कृपा करून आपण ती जर आपण 11 मूलभूत कर्तव्य आहे, मी थोडं वाचून दाखवतो. ती जरी ध्यानात ठेवली तर नक्कीच आमच्या संविधानाला न्याय मिळाल्यासारखा होईल असं मला अपेक्षित आहे. तर पहिलं कर्तव्य आहे संविधानाचे पालन व राष्ट्रगीताचा आदर. आपल्याला जे मौल्यवान संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, त्याचा खऱ्या अर्थानं पालन झालं पाहिजे. आणि आपलं जे राष्ट्रगान आहे, आपलं जे राष्ट्रगीत आहे, त्याचा आदर झाला पाहिजे. दुसरं आहे सार्वभौमत्व, अखंडता व एकात्मतेचे पालन झालं पाहिजे. आपल्याला जे संविधान, सार्वभौम संविधान आपल्याला सोपवलेलं आहे, तर त्याची अखंडता आणि आपण एकत्रित राहणे, एकात्मतेने राहणे, या उद्देशाने त्याचं पालन व्हायला पाहिजे. त्यानंतर आहे गरज पडल्यास देश सेवेसाठी तयार असलो पाहिजे. जर कुठली आणीबाणीची परिस्थिती जर उद्भवली तर अशा वेळेस, जसं की आता कोरोना परिस्थिती आली होती, अशा काळात बऱ्याचशा लोकांनी समाजसेवा सुद्धा केली. आपल्या घरून त्यांनी जे लोक उघड्यावर बसत होते, ज्यांना खायला 2 वेळचं अन्न सरळ मिळत नव्हतं, अशा वेळेस त्यांनी अशा परिस्थितीमध्ये त्यांना अन्नदान केलं. म्हणजे अशा पद्धतीचं कार्य आपण करायला हवं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो आजच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विषमता नष्ट करण्यासाठी जातीतलं जे संविधान आपल्याला मौल्यवान संविधान दिलं, तर अशा स्थितीत आजही जातीयवाद कुठेतरी आढळून येतो. तर जातीयवाद संपून एकात्मता व बंधुभाव निर्माण करणे हे पण अपेक्षित आहे. हे अतिशय महत्त्वाचं मूलभूत कर्तव्य आपल्या समाजाप्रती आहे. त्यानंतर ऐतिहासिक वारसाचे जतन झाले पाहिजे. जे काही आपला ऐतिहासिक वारसा आहे जपून ठेवलेला हा इतिहास काळापासून जे आतापर्यंत आपण ते बघत आलेलो आहे, मोठ्या मोठ्या वास्तू, त्याचं जतन झालं पाहिजे. पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे. महत्वाचं म्हणजे की ज्या पर्यावरणामुळे आज आपण जगत आहोत, जे ऑक्सिजन घेत आहोत, जी हवा घेत आहोत, तर त्याचं जतन होणं गरजेचं आहे. आपला दृष्टिकोन हा वैज्ञानिक असला पाहिजे. अंधश्रद्धा,
बुवाबाजी याला कुठल्याही पद्धतीने बळी न पडता आपला दृष्टिकोन हा नेहमी वैज्ञानिक दृष्ट्या असला पाहिजे, आपला वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण झालं पाहिजे. सार्वजनिक संपत्ती म्हणजे मग शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय, त्यानंतर मोठी मोठी हॉस्पिटल, दवाखाने याचं पण संरक्षण झालं पाहिजे, जेणेकरून ती प्रत्येक इथल्या व्यक्तीच्या कामी आली पाहिजे. राष्ट्राच्या उन्नतीचा विकास झाला पाहिजे, त्यात आपण भर घातली पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाशी संबंधित आहे. प्रत्येक पालकाने पाल्यास शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला पाहिजे. आजही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, बऱ्याच कम्युनिटीमध्ये बघतो, समुदायामध्ये अजूनही त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवला जाते. तर खऱ्या अर्थानं आपल्याला संविधानाच्या माध्यमातून जो पूर्वी नव्हता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो शिक्षणाचा अधिकार बहाल केलेला आहे, ताठ मानेने जगण्याचा, ताठ मानेने फिरण्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा, त्याचा खऱ्या अर्थानं फायदा घेतला पाहिजे आणि आपण आवर्जून त्या दिशेने वळलो पाहिजे. तर अशा पद्धतीने ही जी मूलभूत कर्तव्य आहे ही जर जोपासली तर नक्कीच आपल्याला आपल्या संविधानाला न्याय दिल्यासारखा होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सन्माननीय आयोजकांनी मला इथं बोलावलं. खरं तर मी वैद्यकीय समुपदेशक या पदावर कार्यरत आहे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला, आणि माझा उद्देशच हा असते की मी नुसतं नोकरी करावी म्हणून करू नये, तर मला जे संविधानाच्या माध्यमातून जे माझी मूलभूत कर्तव्य आहे त्या कर्तव्याप्रती मी खऱ्या अर्थानं जागरूक असलं पाहिजे. म्हणून माझ्याकडे जो काही रुग्ण येतो आमच्या रुग्णालयामध्ये, तुम्हाला सांगतो सगळं मोफत. इथे बसलेल्या पालकांपैकी सर्वांना ज्ञात असेल कदाचित, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे कॅन्सरच्या तपासणीपासून तर त्याच्या ऑपरेशन पर्यंत, किमोथेरपी पर्यंत, रेडिओथेरपी पर्यंत सगळ्या गोष्टी मोफत होतात. त्याला एक चिठ्ठीचे पण पैसे लागत नाही आणि ते क्वालिटी होतं. दुसरं, हृदयरोग म्हणजे जर एखाद्याला हार्ट अटॅकचा झटका आला, हृदयाचा झटका आला किंवा ते येण्यापूर्वी सुद्धा आम्ही त्याची तपासणी करतो, आणि तपासणी अंती जर आम्हाला तो पेशंट रुग्ण आढळला तर तपासणी ते त्याच्या ऑपरेशन पर्यंत मॅडम सगळी सेवा सुविधा हे मोफत आहे. आणि जे लोक सर्वसामान्यांना परवडत नाही, जे प्रायव्हेटला 5 ते 6 लाख रुपये अँजिओप्लास्टी म्हणजे हृदयाची जे प्लास्टी आहे त्याच्यासाठी मोजतात, त्या लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी सगळ्या सुविधांचा तिथे लाभ आहे. त्यानंतर मेंदूशी संबंधित कुणाला ब्रेन हॅमरेजचा प्रॉब्लेम आहे, मेंदूमध्ये गाठी आहे, त्या संदर्भात सुद्धा तपासणी ते ऑपरेशन पर्यंत सगळं फ्री आहे. त्यानंतर लघवीशी संबंधित त्या तपासणीपासून तर त्याच्या शस्त्रक्रियापासून पर्यंत फ्री आहे. त्यानंतर लहान बाळाच्या ज्या सर्जरीज आहे त्याला व्यंग आहे जन्मताच, कुठल्या बाळाला जन्मताच किडनी नसते, त्याचे लिव्हर खराब झालेले असतात किंवा इतरत्र कुठला आजार असतो असंसर्गजन्य, त्या सुद्धा तपासणीपासून तर ऑपरेशन पर्यंत फ्री आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे प्लास्टिक सर्जरी ही सुद्धा शस्त्रक्रियेपर्यंत तर उपचारापर्यंत सगळ्या गोष्टी मोफत आहेत. एवढंच नव्हे तर आमच्या रुग्णालयामध्ये येणारा प्रत्येक रुग्ण हा तपासणी झाल्यानंतर एकदा जर का तो रुग्ण 30 वर्षावरील जर का बीपी शुगरचा पेशंट निघाला तर त्याला पिवळ्या कलरचा कार्ड बनवून देतो आम्ही आणि त्याचा पाठपुरावा करतो. म्हणजे बीपी शुगर हा असा आजार आहे, तुम्हाला सांगू इच्छितो. महत्वाचं म्हणजे हे जाणीवपूर्वक तुम्ही ऐकलं पाहिजे, कारण का आजच्या घडीला स्वास्थ्य, मी आताच म्हटलं की संपत्तीचं जतन केलं पाहिजे, तर स्वास्थ्य ही सुद्धा आपली एक, आरोग्य ही सुद्धा आपली सर्वात मोठी भली मोठी संपत्ती आहे. आणि या धकाधकीच्या युगात, जीवनशैली बिघडलेल्या युगात ही संपत्ती टिकवून ठेवणं खूप आव्हानात्मक झालेलं आहे. आता आपल्याला माहितीच आहे कोरोना सारखी परिस्थिती काय सांगून गेली. ज्या कोरोना काळात आता मी बघितलेलं आहे कितीतरी लाशच्या लाश अशा पडत होत्या, त्या आम्ही लगेच त्या मॅनेजमेंट मध्ये होतो मी,
ती परिस्थिती जर पाहिली तर माझ्या अंगावर शहारे येत आहे सगळी परिस्थिती. तर ह्या परिस्थितीचा धर्तीवर आरोग्य व्यवस्था आणखी बळकट व्हावी या उद्देशानं महाराष्ट्र शासनाने विविध कार्यक्रम लॉन्च केलेला आहे. आणि त्या माध्यमातून आता बरेचसे पालक म्हणत असतील की नाही गव्हर्नमेंटवर काय भरोसा वगैरे, तर एकदा विभागीय संदर्भ सेवा सुपर स्पेशालिटीला भेट देऊन बघा. आधी शेवटी थोडाफार फरक असतोच, कारण आमच्या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 545 या 6 महिन्यामध्ये यशस्वीरित्या एन्जिओप्लास्टी हृदयाच्या सर्जरी झालेल्या आहे. त्यामुळे लोकांना माहिती झालेलं आहे की इथं फ्रीमध्ये होतं. एक म्हणजे चिठ्ठीचे 10 रुपये 5 रुपये सुद्धा त्याला लागत नाही. त्यामुळं प्रायव्हेटमध्ये आणि तेवढा फरक पडणार, लोकांचा लोढा वाढतो. आणि विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय म्हणजे 6 जिल्ह्याचं 5 जिल्ह्याचं रुग्णालय आहे. 5 जिल्हाच नव्हे तर इतरही आसपासच्या जिल्ह्यातून, मग ते मग वर्धा असो नागपूर असो, तिथनं नागपूरला सेवा सुविधा असूनही क्वालिटी असल्यामुळे लोक तिथून आमच्याकडे येतात. हा एक विशेष बाब आहे. त्यामुळे थोडीफार गर्दी असेलच, परंतु तुम्ही वेळात जर आले तर नक्कीच त्याचा तुम्हाला लाभ होतो. आणि आम्ही तुम्हाला पहिले सांगितलं मी की आम्ही पेशंट तपासला त्याचं काउन्सिलिंग होते की तुम्हाला आजार कुठला आहे. आणि त्यानंतर सुद्धा जर त्याला आजार निघाला असेल तर त्याला पिवळं कार्ड देऊन त्याला परत आम्ही बीपी शुगर सारखा जरी आजार असेल तरी ते बीपी शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी आम्ही त्याला दर महिन्यात तपासणीसाठी बोलावतो. त्याचा पाठपुरावा घेतो. त्याला औषधी मोफत, जी बीपी शुगरची औषधी महागाडी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागते ते आपण फ्रीमध्ये देतो. तिथं सर्वच मेडिसिन, सर्वच औषधी. एवढंच नव्हे तर त्याला आहार कसा घेतला पाहिजे त्या बीपी शुगरच्या व्यक्तीनं. व्यायामाचा अभाव असेल तर त्याला व्यायाम कशा पद्धतीचा असला पाहिजे, त्याची वागणूक कशी असली पाहिजे. कारण का ही गरज आहे जीवनशैली बिघडलेल्या या जगात. कारण आज WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना अशी म्हणते की येत्या 2030 पर्यंत एकूण लोकसंख्येच्या 42% मृत्यू हे फक्त हृदय धमन्यांच्या म्हणजे हार्ट अटॅकने होणार आहे. कारण का ही जीवनशैलीच बिघडलेली आहे. सर्व रसायन आम्ही आज खात आहे. व्यायामाचा अभाव आहे, धावती जीवनशैली आहे, आहार फास्ट फूड, जंक फूड आमची मुलं बाहेर खात आहे, घरचं आम्ही देतच नाही. आता छोट्या छोट्या गोष्टी जर सांगायचं झालं तर मी मॅडमला विनंती करेल, माझं एक सेशन ठेवा स्पेशली आरोग्यावरती, म्हणजे जीवनशैली आणि त्याचं व्यवस्थापन, आमच्या आरोग्याचं व्यवस्थापन आम्हाला कसं करता येईल. कारण का आता इथे छोटे मुलं आहेत, सकाळपासून आले आहे, त्यामुळे मी स्पेशल सेशन ठेवायला सांगेन की जनजागृती हे खूप महत्वाची आहे. लोकांपर्यंत मेसेज पोहोचणं की आजार आपण काय फक्त नुसतं दवाखान्यात जातो, औषध गोळ्या इंजेक्शन घेतो, परंतु हा आजार कसला आहे, यावर काय उपाययोजना आहे, का बरं झाला, याविषयी आम्ही अवेअरच नाही आहे, याविषयी आम्ही जनजागृत नाही आहे. तर जागृत व्हावं लागेल. त्यासाठी स्पेशली मॅडमला विनंती करतो मी की त्यांनी स्पेशल सेशन घ्यावं. तर अशा पद्धतीच्या या सेवा सुविधांचा लाभ आपल्या सुपर स्पेशालिटीमध्ये देण्यात येईल. तर मी पहिलेच म्हटलं की माझं हे मूलभूत कर्तव्य आहे जे मला संविधानाने दिलं. ज्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून आज मला जे बोलण्याचं बळ मिळालं, मी जे काही उभा आहे, जे काही माझं शिक्षण आहे ते बाबासाहेबांमुळे आहे, त्यांनी तयार केलेल्या संविधानामुळे आहे, त्यांनी दिलेल्या अधिकार आणि कर्तव्यामुळे आहे. त्यामुळे मी आज आपल्यासमोर बोलत आहे, त्यामुळे ताठ पाण्याने जगत आहे. नाहीतर आम्हाला ताठ पाण्याने काय गुलामगिरीत जगण्यात आम्ही पूर्ण व्यस्त होतो. पण हा खऱ्या अर्थानं ताठ पाण्याने जगण्याचा अधिकार दिला तो खऱ्या अर्थानं माझ्या बापांना. तर जास्त वेळ न घेता येथील सर्व आयोजकांनी, विशेषतः सन्माननीय संदीप रक्षित सर, या शाळेच्या मुख्याध्यापिका चिंचोडे मॅडम, येथील सर्व शिक्षक वृंद यांनी मला आजच्या दिनी जो काही सन्मान दिला, जे काही मला बोलावलं इथं, त्याबद्दल मी वैयक्तिकरित्या माझ्या रुग्णालयामार्फत त्यांचं धन्यवाद देतो. आणि आपण एक सेशन यासाठी आरोग्यविषयक सेशन नक्कीच घेऊ. खूप लाभदायक आहे ते.
असे आश्वासन देतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. धन्यवाद.